नमस्कार मित्रांनो, आज आपला ब्लॉग होणार आहे लोणजे ते पुणे, म्हणजेच माझ्या गावापासून ते बहीण राहते तिथपर्यंतचा हा ब्लॉग होणार आहे. आम्ही जाणार आहोत कान्हेला. कान्हे हा मावळ तालुक्यात येतो, जिल्हा पुणे. ते इथून तिथपर्यंत आम्ही कारने जाणार आहोत. आता प्रवास तुमच्यासोबत मी शेअर करणार. बहिणीच्या घराची वास्तुशांती, गृहप्रवेश आहे, तिथे आम्ही चाललो. आत्ता रात्रीचे 10 वाजलेत आणि आम्ही आत्ता निघतोय. तर आम्हाला 7-8 तास सहज लागतील पुण्याला पोहोचायला. आणि पाऊस पण बाहेर खूप पडतोय, खूप जास्त पडतोय. पुण्याला किती आहे ह्याचा अंदाज आम्हाला नाही आहे. आम्ही 4 लोक आहोत, दाजी, 2 आतेभाऊ आणि मी. तर नक्कीच हा प्रवास कसा राहील ते मी तुमच्याशी शेअर करेन. सो भेटूया. आम्ही माझ्या गावाहून पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. पण या प्रवासात एक वेगळीच गोष्ट घडली आहे. म्हणजे दिवसभरपासून सुरू असलेला पाऊस रात्र झाली तर त्याचा खतरनाक असा जवळ झालेला आहे, भयानक. आणि प्रवासाची मोठी भीती म्हणजे चाकणमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने बस पाण्यात बुडालेली बातमी मित्राने सांगितली. आता समोर फक्त अंधार, पाऊस आणि हा मोठा प्रवास आहे. चला अनुभवूया हा नाईट ट्रेन जर्नी कसा असतो ते. भीती तर खूप आहे, पण मजा घेऊया. हा कन्नड घाट आहे, खूप ओळंदार घाट आहे. सध्या ह्यातून मोठमोठ्या गाड्या बंद केलेल्या आहेत आणि हा बोडरेहून सुरू होतो आणि भांबरवाडीपर्यंत संपून जातो. कन्नड घाट पार केल्यानंतर वरती एक पेट्रोल पंप येतो. तिथे आम्ही पेट्रोल गाडीसाठी पेट्रोल भरून घेतो, कारण आम्हाला लॉंग रूट ड्राईव्ह करायची होती आणि पेट्रोल गाडीत फुल पाहिजे. हा वैजापूर हायवे आहे. आम्ही संभाजीनगरवरनं न जाता वैजापूर, संगमनेर अशा रूटने जात आहोत. वैजापूर सिटी ती एक रूट तो पण आहे संभाजीनगरवरनं जाण्याचा, तो पण बेस्ट आहे. पण आम्ही हा मार्ग निवडला. रियालिटी काही हायवे चली. रात्रीचे 1:15 वाजलेत. आता कुठे पोचलो काय? संगमनेरला पोचलोय. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा इथे हा टोल प्लाझा आपल्याला लागतो. नाशिक पुणे हायवेवरती हा टोल प्लाझा आहे. दाजी फास्टॅगचं रिचार्ज करत आहे, त्यांच्या फास्टॅगला रिचार्ज नव्हता. आधी न थांबणारा पाऊस आणि आता धुसर वातावरण, सगळ्यांनी जामच केलं आहे. अशा परिस्थितीत गाडी चालवायला ना अवघड होऊन जाते. समोर तर काही दिसत नसतं. आता आमच्या दिनूदादाला लागली आहे चहाची तलब. खरं म्हणजे सगळ्यांना चहाची गरज आहे आता, कारण सगळं वातावरण थंड थंड झालेलं होता. कुठेतरी थांबायचा विचार चालू आहे. बाहेर पाण्याचे थेंब, थंडगार वातावरण आणि हातात गरमागरम चहा, अशाने प्रवास हा कायमस्वरूपी लक्षात राहतो. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत चालायचा. आता आम्ही मॅप लावला आहे, पुढचा रस्ता आम्हाला माहीत नाही आहे आणि आम्ही आत्ता निघालो आहे कान्हेला. कान्हे कुठे आहे पहिल्यांदाच, आम्ही सगळेच पहिल्यांदा जातो आहे. तर तो अनुभव आम्हाला नाही आहे, रस्ता कुठून येतो काय येतो. चाकणमध्ये एंटर व्हायच्या अगोदरच आम्ही मागे एक वेळा रस्ता चुकलेलो. 2-4 किलोमीटर परत फिरून आलो आणि आत्ता चाकणमध्ये कुठेतरी एंट्री झालेली आहे आमची. आता बघूया पुढचा रस्ता कसा आहे काय आहे, कारण पाऊस आता जोरदार वेग धरला आहे पावसाने.
मागे तर कमीच होता, पण पुण्यात आल्यानंतर पावसाचा जोर हा वाढत चाललेला आहे. आणि आमच्यासाठी हा आता टास्क ठरतो आहे. का तर पुढचा रस्ता माहिती नाही, अंदाज नाही कुठून जातो, कुठे काम चालू आहे का, कुठे काय खड्डे पडले आहेत का, कोणत्या नदीला पूर आलेला आहे का, ह्याचा अंदाजच नाही आहे. आणि हा प्रवास आता थोडासा कठीण ठरत आहे. बघूया पुढे काय होतं ते. मागे एका ट्रक ड्रायव्हरला विचारलं होतं, तर त्याने आम्हाला हा रस्ता दाखवला. मग आलो आहे. बघूया अडचणी आता तर रस्ता त्याचा आहे फक्त, बाकी दुसरं काही नाही. दिनूदादा मस्त झोपलेला आहे आता. काही किलोमीटर पुढे येऊन परत तोच प्रॉब्लेम झाला. आम्हाला आता पुढचा रस्ता समजत नव्हता, कुठून जायचं काय. परत मॅप लावला. ज्या दाजींच्या घरी आम्ही जातो त्यांना विचारलं, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता बरोबर आलेला आहात, तिथून एकच वळण आहे, काने फाट्यावरनं पुढे यायचं आहे. आणि त्या गोष्टीनं आम्हाला थोडासा दिलासा तरी आला. आता सकाळचे 5 वाजलेले आहेत. पहाटे 5 वाजता आम्ही पोचलो आहे इको व्हॅलीला, जिथे आमचे पाहुणे राहते. आमचे पाहुणे आम्हाला घ्यायला खाली आले होते. आता गाडी पार्क करून वरती जायचं आहे. झोप तर थोडी पण झालेली नाही, डोळ्यात नुसता आग होते बस. दादा आहेत, चुनीलाल दादा. गाडी चालून चालून मोठ्या दादी जाम झाले. पावसाचे भरपूर नाटक झाले. आता पावसाला जोर धरू दे च्या चोर धरू दे, मी तो झोपणार बाबा. लई झोप आली मला. चला, पाऊस तर पडतच राहणार आहे. म्हटलं तुम्हाला ताईने घेतलेला फ्लॅट तर दाखवून देऊ. कष्टाची मेहनतीची जेव्हा चीज होते ना, तेव्हा मनाला अलगद स्पर्श करून जाणारा आनंद वेगळाच असतो. इथे पूजेची व्यवस्था केलेली आहे, इथे पूजा असणार आहे. हा बेडरूम आहे. टॉयलेट, सेपरेट बाथरूम. बाथरूम मस्त केलेलं आहे, मला आवडला, खूपच मस्त. हा किचन आहे. ट्रॉली किचन तर ताईने मस्त घर घेतलेलं आहे, एक नंबर सुंदर आहे. ही ताईची छोटी मुलगी आहे, मधली. 3 पोरी आहेत ताईला, ही मधली आहे. आता आम्हीच तयार झालोय पूजेसाठी. पूजानंतर जेवणाचं नियोजन इथे प्ले हाऊसला केलेलं होतं. हा प्ले हाऊस मला एवढा आवडलेला, कारण हा सेम टू सेम आपल्या शेडसारखा दिसतोय. एक नंबर मला आवडला. आम्हाला लवकर घरी जायचं होतं, म्हणून आम्ही सगळ्यांच्या अगोदर जेवायला बसलो. का तर संध्याकाळ झाली होती आणि परत पुण्यात पाऊस वाढला होता आणि पावसाने कहरच केला होता चाकणमध्ये. जेवण अगदी लज्जतदार होतं. त्यांच्या मेहनतीच्या पैशातून मागवलेले हे जेवण अगदी त्यांची मेहनतीची चव होती.
कानेमधला आमचा प्रवास आता संपलेला आहे. आता आम्ही गाडीमध्ये पेट्रोल फुल करून टाकी भरून आता परत घरासाठी निघालेलो आहोत. मित्रांनो, कोणाच्या कष्टाची कमाईचा जर आपल्याला हिस्सा बनता आला तर नक्कीच बना. आणि आम्ही त्यासाठी इथपर्यंत आलो होतो. आमचा प्रवास हा आता संपला आहे. आम्ही आता घरासाठी निघालेलो आहोत. हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे की कुठे जाताना फक्त मॅपच्या भरोश्यावरती न जाता स्वतःजवळ थोडी माहिती घेऊन लोकल लोकांना विचारपूस करून प्रवासासाठी, लाँग प्रवासासाठी खास करून निघा बाहेर. कारण काय असतं, आम्ही खूप साऱ्या अडचणींना फेस करत गेलो. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू शकलो नाही, पण तुम्ही आमच्यासारखी चूक करू नये.